जळगावात 14 वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात 14 वर्षीय मुलाचा नरबळी दिल्याची चर्चा आहे। जळगावच्या एरंडेल तालुक्यातील रिंगण गावातील ही घटना 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत। रिंगण गावापासून काही अंतरावर मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर ही घटना समोर आली। या प्रकरणात एरंडेल पोलिसांनी 3 संशयित तरुणांना ताब्यात घेतले। रिंगणगाव गावात एक 13 वर्ष मुलांचं मिसिंग म्हणून आपला एरंडोल पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट आलं होतं। त्याच्या अनुषंगाने किडनॅपिंगचा गुन्हा एरंडोल पोलीस स्टेशनला दाखल करून घेतला होता। काल सायंकाळी दाखल केल्यापासून रात्रभर ते मुलांसाठी आजूबाजूला सगळीकडे पोलिसांचा टीम आणि गावकऱ्यांच्या मदतीने पूर्ण शोध घेतला। आज सकाळी 6 वाजता ते 13 वर्ष मुलांचा बॉडी सापडलेला आहे आणि त्यांच्या गळावर जखमी होत्या आणि नेमका ही बॉडी आता पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आलेला आहे आणि ही मर्डर कोण केला या विषयावर आमचा तपास चालू आहे। मुलगा ऑटोमॅटिक त्या माणसाच्या मागे चालत गेला आणि त्याचा गळा कापून जी हत्या झालेली आहे त्याचा आम्ही सर्व गावकरी तीव्र निषेध करीत आहे व आरोपींना दोषी झाल्याशिवाय आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही ही आमच्या गावकऱ्यांची सर्वांची मागणी आहे। आणि आम्ही जर संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत याचा निर्णय नाही लागला तर आम्ही रास्ता रोको करणार आहोत।